दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। येथे नवीन प्रवेश घेतलेल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन पायाचे ठसे वठवून मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। शाळेचा परिसर रांगोळी व फुगे लावून सजवण्यात आला। तसेच ट्रॅक्टर यावेळी फुगे व नारळाच्या फांद्या लावून सजवून त्यामध्ये लहान मुलांना बसवून गावात वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। नवीन विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची भीती दूर व्हावी, त्यांच्यात आत्मीयता निर्माण व्हावी आणि शिक्षणाची गोडी लागावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी त्यांच्याबरोबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर बोंबले, ग्रामविकास दिगंबर चव्हाण, ग्रामपंचायत हिरामण पाटील, सदस्य नारायण राजगुरू, बापू शिंदे तसेच शाळेतील शिक्षक वृंद, मुख्याध्यापक रामदास गायकवाड, शिक्षिका पवार मॅडम, बहिरम मॅडम, गायकवाड मॅडम ह्या सहभागी झाल्या होत्या। शाळेत सर्व मुले जमा झाल्यानंतर पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करून मुलांचे पहिले पाऊल म्हणून कुंकवाने भरलेले त्यांचे पावलांचे ठसे घेण्यात आले। नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले। यानंतर मध्यान्ह भोजनात मुलांना गोड शिरा देण्यात आला। अशा रीतीने शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडलाय। या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी शैक्षणिक वर्षाच्या मुलांना व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। या कौतुक केलंय व विद्यार्थ्यांना नेहमीच शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केलंय। शाळेच्या उपक्रमामुळे वलखेड व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधान झळकत होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी नारायण राजगुरू, दिंडोरी।